राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सांगलीच्या मातीशी, शेतकऱ्यांच्या घामाशी आणि राजकारणाच्या नाडीशी जोडलेली ही बाजार समिती आता इतिहासाच्या एका नव्या वळणावर उभी आहे. जत, कवठेमहांकाळ आणि मिरज या 3 तालुक्यांना स्वतंत्र बाजार समित्यांना मान मिळाला. पण या निर्णयाने केवळ प्रशासकीय बदल झाला नाही, तर राजकीय भूकंप घडला. सुमारे अर्धशतकापूर्वी वसंतदादा पाटील यांनी दूरदृष्टीने उभारलेली ही बाजार समिती म्हणजे एकात्मतेचा आदर्श होती. 3 तालुक्यांच्या शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी, त्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळावा, हा त्यामागचा भावनिक आणि विकासात्मक हेतू होता. विशेषतः मिरजमध्ये होणाऱ्या मोठ्या उलाढालीचा फायदा जत आणि कवठेमहांकाळ सारख्या दुष्काळी भागांना व्हावा, हीच त्या स्थापनेची आत्मा होती. मात्र काळ बदलला, सत्तेची समीकरणं बदलली आणि राजकारणाने या संस्थेभोवती आपले जाळं अधिक घट्ट विणलं. अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली ही बाजार समिती भाजपसाठी एक अपूर्ण स्वप्नच ठरली होती. अनेक डावपेच, अनेक प्रयत्न आणि काही वेळा प्रशासकांच्या माध्यमातून ही सत्ता मिळवण्याचे प्रयत्न झाले, पण यश मात्र हुलकावणी देत राहिलं. अलीकडेच 5 मार्च रोजी राष्ट्रवादीचे आनंदराव नलवडे यांची सभापतीपदी निवड झाली आणि असं वाटत होतं की सत्तेचं पारडं पुन्हा एकदा स्थिर झालंय. पण राजकारणात स्थैर्य हा शब्द किती क्षणभंगुर असतो हे या घटनेनं पुन्हा सिद्ध केलं. गेल्या महिन्यात सांगली जिल्हा परिषदेत झालेल्या सत्तांतरानं भाजपच्या मनात एक सल निर्माण झाली होती. महाविकास आघाडीनं सत्ता खेचून घेतलेली भाजपला हातात आलेली संधी निसटली. शेजारील सातारा आणि सोलापूरमध्ये सत्ता मिळाल्यामुळे सांगलीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र इथं अपयश आल्यानं विशेषतः चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. याच पार्श्वभूमीवर सांगली बाजार समितीचे त्रिभाजन म्हणजे केवळ एक प्रशासकीय निर्णय नसून एक राजकीय काउंटर अटॅक ठरल्याची चर्चा रंगू लागली. सांगली जिल्हा परिषद, बाजार समिती आणि जिल्हा मध्यवर्ती बँक या 3 सत्ता केंद्रांवर महाविकास आघाडी, विशेषतः जयंत पाटील यांचा प्रभाव होता. जिल्हा परिषदेत मिळालेल्या सत्तेमुळे जयंत पाटील यांचं राजकीय वजन आणखी वाढलं होतं आणि हीच बाब भाजपच्या अस्वस्थतेचं कारण बनली होती. दरम्यान बाजार समितीच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव आधीपासूनच शासनाच्या दालनात धूळ खात पडून होता. योग्य वेळ साधून भाजपनं हा मुद्दा हातात घेतला आणि जणू काही तयार शस्त्रच वापरलं. निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आणि एका झटक्यात सत्तेच्या समीकरणात नवा रंग भरला गेला. आज सांगलीत एकच चर्चा, हे त्रिभाजन केवळ विकासासाठी होतं की राजकीय बदला घेण्यासाठी? राजकारणाच्या पटावर खेळलेली ही चाल किती दूरगामी परिणाम घडवेल, कुणाचं बळ वाढवेल आणि कोणाला राजकीय अडचणीत आणेल हे येणारा काळ ठरवेल. मात्र एक गोष्ट नक्की, सांगलीच्या राजकीय इतिहासात हा निर्णय एक मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.